इथं दारू तर बरं, पण इथं तंबाखूही नसन खात. खाते का रे बापू? बरोबर हो म्हणणार. ये इकडे पुस्तक घेऊन जा. ये रे भाऊ, उभा रे, उभा रे. ये बापू, ये 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 ये. उभा रे, उभा रे, उभा रे, उभा रे, उभा रे. तू येते का मी येऊ? याले माईक दे रे. इकडे ये ना. त्या मांग कोण स्टेपनी आणली का तू सोबत? काय नाव आहे तुझं? हा, वडिलाचं माईक जवळ नाव? सक्षम. कोणत्या कंपनीचं पीस आहे तू? हँडसेट कोण्या कंपनीचा आहे तू? आडनाव काय? कोण्या वर्गात आहे तू? चौथीत. त्या गावात तंबाखू नाही खात ना कोणी? खाते? असं नाही म्हणाव रे. त्याचंही बरोबर आहे. सत्य सत्य न्याय नीती धर्म. सक्षम आहे तू पूर्ण. टाळ्या वाजवायची याच्यासाठी. जे लोक तंबाखू खाऊ राहिले ते टाळ्याच नाही वाजवत आहे. पहिली असं वाटते का आपला भांडाफोड केला यानं. तंबाखू खाते का त्या गावात? तंबाखू खात असून पण असं पोतलं ठेवते का? ठेवते का? असं पोतलं ठेवत असन पण त्याच्यातला तंबाखू नसन काढत ना हातावर? काढते? हो का? तंबाखू काढत असन त्याच्यावर पण त्याच्यात चुना नसन लावत ना? तंबाखू खायचा चुना फुल प्रॅक्टिस करून आलं जी. त्याच्यावर तंबाखावर चुना लावत असेल पण असा घोटत नसेल ना त्याले? हा, मिक्स करायला लागेल का? हो का? तंबाखाला चुन्यात मिक्स करायला लागल? हो का? त्याला चुन्यात मिक्स करतो पण त्याच्यातला कचरा नसेल फेकत ना? फेकत असेल. कचरा खाईल का कोणी? नाही. कचरा कसा खाईल? तंबाखू म्हणजे चांगला, कचरा म्हणजे फेकून द्यायचा. तंबाखू एक तऱ्हेचा कचराच आहे ना. कचरा साहेब हे तुला समजलं पण त्याला नाही समजलं रे. मी का करू त्याच्यात? अरे बाप्पा, तू खरंच नंबर 1 आवडला मला. माझं स्वागत कराव. पण त्याच्यात तंबाखू घोटते, कचरा फेकते, पण तंबाखू चांगलाच नसून घोटत ना? घोटते. बरं तंबाखू चांगला घोटत असेल पण असा मुठीत नसेल बांधत ना? मुठी मुठी अशी घोटल्यावर असं तंबाखू म्हणजे मुठीत बांधते का? बांधते. असं मुठीत बांधतात पण असं होटात ठेवते का? होटात खरंच ठेवत असाल? बरं असं इथं ठेवत असाल तोंडात पण कोणालाही असं पाहून पचकन थुकत? मला काय माहित, मी थोडी ना खाते. बापा, टाळ्या वाजवायची याच्यासाठी? पचकन थुकते का? खर्रीवाली थुकते का? थुकते. मग तू तंबाखू खाशील का? नाही. मग मला आता शपथ दे. आईची शपथ. तशी नाही रे. मग मी आजपासून दारू पिणार नाही, दारू खाणार नाही, तंबाखू खाणार नाही, तंबाखू खाणार नाही, खर्रा खाणार नाही, खरा खाणार नाही, मटण खाणार नाही, मटण खाणार नाही, कोणा पोरीकडे पाहणार नाही. कोणा पुरी करू. हे तू पोरगीच आहे ना? तेरी चुनरिया. तू पक्का माणूस माझ झाला ना. आता पुन्हा कुणी एक पार्टी पलटवली त्याच्यातून. 4 पार्ट्या मारली दिल्या तू ना युतीमध्ये, 5वी पार्टी पलटवली. नको करू असं. मी का करतो? मी तर तुम्हाला सांगत. बरोबर आहे त्याचं. कोणी दारू पिते का इथं? पिते.
इथं गावापाशी त्या गावाजवळ कोणतंच गाव दारूवालं की नाही का? हाय. कोणतं माहित नाही. माहित आहे? नाही. असं ना रे, सांग ना तर, मी कोणत्या गावात भराचं नाव सांगा तू मला. ह्या गावातला नाही का? होय. ह्या गावातला होय तू? हो. पण पहिले दुसऱ्या गावाला राहत होतो. कोणत्या गावात राहत होता? सोनेगाव. सोनेगाव. हो. सोनेगाव. हो. सोन्यासारखा दिसून राहिला रे तू. तुझं नाव काय दादा? सक्षम, आताच तर सांगितलं. हो, पण बाकीच्या ऐकू नाही जात ना रे. त्याले हे तुले माहित पडलं तंबाखू खा लागन का? नाही. दारू प्या लागन का? नाही. काऊन नाही प्या लागन? काऊन तंबाखू खाल्ल्यानं कॅन्सर होते. कॅन्सर होते. वा, तुले समजलं. दारू प्याल्यानं दारू प्यायल्यानं माहित नाही. जल- हा, ते नालीमध्ये पडून राहायचं. बरोबर टाळ्या वाजवायचा कि 50 ग्राम मारू तो रास्ता भूल जाए, 100 ग्राम मारू नाली में गिर जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, बेवड़ा लाता खा जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, बेवड़ा लाता खा जाए, पूरी शीशी मारू तो लाता खा जाए, बेवड़ा लाता खा जाए. हो. त्याले समजल्या, त्यानं खरंच विचार केला ह्या गोष्टीचा. किती वर्गात आहे तू? चौथीत. चौथ्या. कुठे शिकते? संजन हायस्कूल हिंगणघाट. वा, नाही तर जिल्हा परिषदचं बियाणं. वर्ग 2 खोल्या 3 मास्टर 2 शिकवून कोण? आपला हेच विषय चालू आहे ना. पण तुले समजायला आलं, पण यायले बाकीच्या यायले अजून समजायला नाही आलं. तुला आखरचा एक प्रश्न. हा. हा, प्रार्थना होती का या गावात तुकडोजी महाराजांची? नाही. नाही, बिलकुल नाही. बिलकुल नाही होत. छत्रपती शिवाजी महाराजांनी का केलं? नाही दिलं आपल्याला. न्याय दिला. बरोबर ना? माहिती आहे का तुला कसं दिलं? ते ना. ते नाही माहित. तू चौथ्या वर्गाच्या मानानं लय चांगला आहे रे. मग मी गावागावाला जातो चोप्रमोद भाऊ. मी भंडारा जिल्ह्यात गेलो, गोंदिया जिल्ह्यात गेलो, चंद्रपूर जिल्ह्यात गेलो, नांदेड जिल्ह्यात गेलो, यवतमाळ जिल्ह्यात गेलो, आणि वर्धा जिल्ह्यात तर माझा जिल्हा आहे. मी कधीच पैसे सांगत नाही वर्धा जिल्ह्यात. जेवढे दिले तेवढे घेतो. यायच्या पुरते घ्यास लागते मध्ये, नाही तर उद्या हे काही खरं नाही. काहून काही कोण्या जर गावात मावर जर शिरजोर झाले, हे काय म्हणा, हे उठून पडते. मग मला सोबतीले पाहिजे ना, म्हणून टाळ्या वाजव एक वेळा याच्यासाठी. हे म्हणून उभं ठेवलं नाही, निवडून नाही आलं. असं नाही म्हणत. 50 रुपये कोण? विजय बेनेवार. हे 50 रुपये. पर पैसे किती का पुस्तक घेते तू? पुस्तक 10 रुपयाचं, पैसे 50. त्याच पुस्तकानं आपण 50 लाखाची गाडी घेऊ शकतो. अरे वारे, क्या बात है. खंजिरी वाजवत आहे रे? प्रार्थनेत जाते का? जाते. हे खंजिरी घेऊन द्या माकडून तू. मी पैसेही वाटत असतो. हे पैसे घे आणि पैसे नाही पुस्तक पाहिजे. तुले दिलेले आहे ना? नाही पाहिजे. नाही पाहिजे. वाह, निस्वार्थी असं बना. आता एखाद्याने 50 देऊन पाहिलं तुम्ही, तर लवकर बोंदिवणीतून जाऊन येते. कीर्तन खतम व्हायच्या पहिले 50 दिली तरी ते पाहिजेच नाही म्हणते. त्याला पुस्तक पाहिजे. खंजिरी देऊ का? नाही. माकडून घेऊन जा तू. द्या. खंजिरी वाजवता येते ना? नाही. वाजव.